नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, डिफेन्स सेक्टरला घेऊन L&T लिमिटेडकडून एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो, त्याच अपडेटबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड म्हणजे L&T लिमिटेड आता एरोस्पेस सेक्टरमध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी तयारीमध्ये आहे. इंडियन गव्हर्नमेंटने काही टाईम आधीच एरोस्पेस इंडस्ट्रीजला प्रायव्हेट कंपनीसाठी ओपन केले आहे आणि मित्रांनो, आताही खूप सारे असे डिफेन्स सेक्टरचे ऑर्डर आहे जे फक्त गव्हर्नमेंट कंपन्यांना मिळतात. म्हणजे मित्रांनो, आधी फक्त गव्हर्नमेंट कंपनीज काम करत होते एरोस्पेस इंडस्ट्रीजमध्ये, परंतु आता इंडियन गव्हर्नमेंटने प्रायव्हेट कंपनीजला सुद्धा अलो केले आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आणि याच अपॉर्च्युनिटीचा बेनिफिट घेण्यासाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड तयारी करत आहे. तर चला आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मार्च 2025 नुसार L&T लिमिटेडमध्ये FIS ची होल्डिंग आहे 19.80%, BIS ची होल्डिंग आहे 42.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.25%. तर मित्रांनो, या अपडेटचा टायटल तुम्ही इथे वाचू शकता. L&T लिमिटेड टू रॅम्प अप डिफेन्स प्ले $2 बिलियन बिझनेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या भारताची दिग्गज इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड म्हणजे L&T लिमिटेड आता ही कंपनी डिफेन्स आणि स्पेस सेक्टरमध्ये आपली उपस्थितीला जोरात वाढवणार आहे. कंपनीचा उद्देश डिफेन्स सेक्टरचा बिझनेस मल्टी बिलियन डॉलरच्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करण्याचा आहे आणि L&Tचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर S.N. सुब्रमण्यम यांनी माहिती दिली की कंपनी येणाऱ्या वर्षामध्ये डिफेन्स सेक्टरला आपल्या ग्रोथचा मुख्य इंजिन बनवणार आहे. तर मित्रांनो, L&T लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू होता 2,55,734 कोटी रुपयांचा आणि मित्रांनो, यातला डिफेन्स सेक्टरचा रेव्हेन्यू होता फायनान्शियल इयर 2025 मध्ये फक्त 6,185 कोटी रुपयांचा आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक आहे फायनान्शियल इयर 2025च्या एंड होईपर्यंत 5,79,137 कोटी रुपयांचा आणि मित्रांनो, L&T डिफेन्स सेक्टरच्या वॉरशिप, पेट्रोल वेसल्स, आर्म व्हेकल, आर्टिलरी गन्स आणि मिसाईल सिस्टीम्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते आणि मित्रांनो, आपल्या गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे आपला डिफेन्स एक्सपोर्ट फिस्कल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026 पर्यंत 30,000 कोटी रुपये करण्याचा आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2029 पर्यंत आपला डिफेन्स एक्सपोर्ट 50,000 कोटी रुपयांचा करण्याचा. तसेच मित्रांनो, आपल्या गव्हर्नमेंटचा उद्देश आहे आपला डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शन 1.6 लाख कोटी करण्याचा फायनान्शियल इयर 2026 मध्ये आणि मित्रांनो, आपल्या इंडियाचा टार्गेट आहे डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शन फायनान्शियल इयर 2029 पर्यंत याला डबल करून 3 लाख कोटी रुपये करण्याचा आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट सुद्धा चांगला आला होता. या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 67,079 कोटी रुपयांनी वाढून 74,392 कोटी रुपये आली होती. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 64,000 कोटी रुपयांनी वाढून आता आली होती 74,300
92 कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 5,013 कोटी रुपयांनी वाढून आला होता 6,156 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,974 कोटी रुपयांनी वाढून आता आला होता 6,156 कोटी रुपये. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले की पुढे म्हणजे फ्युचरमध्ये L&T लिमिटेड आपल्या डिफेन्स सेक्टरच्या बिझनेसवर फोकस करणार आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर डिफेन्स सेक्टरला गव्हर्नमेंटकडून सुद्धा पुश मिळत आहे. म्हणजे गव्हर्नमेंटसुद्धा डिफेन्स सेक्टरवर फोकस करत आहे. आणि मित्रांनो याचाच बेनिफिट घेण्यासाठी L&T लिमिटेड आपला जास्त फोकस डिफेन्स सेक्टरवर करणार आहे. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.